नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस लवकरच येत आहे. तर लवकरच म्हणजेच की 20 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी, त्यामुळे मग स्वामींच्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. आता स्वामींच्या आपल्याला सेवा किती दिवस करायच्या आहेत, आता ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होत असेल तेवढे दिवस तुम्ही सेवा करू शकता. तर त्यामध्ये काय होतं की बऱ्याच जणांना पारायण वगैरे करणं शक्य होत नाही किंवा नामस्मरण करणं शक्य होत नाही. त्यावेळेस मग आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत लिखित नामजप आपल्याला करायचा आहे. आता हा लिखित नामजप आपल्याला कसा करायचा आहे, लिखित नामजप केल्यानंतर मग त्या वहीची आपल्याला काय करायचं आहे, सेवा आपल्याला कशी करायचं आहे. आता ही सेवा जर तुम्ही केलात म्हणजेच की लिखित नामजप जर केलात तर स्वामींचे लाडके होण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याला कुठलेही बंधन नाही असे म्हटले जाते. त्यामुळे आपण लिखित नामजप करू शकता. तर हे कसं करायचं आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले स्वामी महाराजांचा प्रकट दिवस 20 मार्चला आहे. तर तुम्ही मग 21 दिवस ह्या सेवा करू शकता. आता 21 दिवस म्हणजे नक्की कधीपासून चालू करायचे आहेत असा प्रश्न पडत असेल तर 28 फेब्रुवारीपासून तर 20 मार्चपर्यंत तुम्ही या सेवा करू शकता. तर या सेवा करण्यासाठी मग त्यावेळेस तुम्हाला कुठलेच बंधन नाही. म्हणजेच की लिखित नामस्मरण तुम्ही सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल तरीही तुम्ही या सेवा करू शकता. पण इतर ज्या सेवा आहेत, नामस्मरण म्हणा, तारक मंत्र किंवा आपण पारायण करत असेल तर त्यावेळेस सुतक, विटाळ, मासिक धर्म असेल त्यावेळेस आपण या सेवा करू शकत नाही. पण लिखित नामस्मरण असे आहे की तुम्ही या काळामध्ये पण या सेवा करू शकता. आपण स्वामींपुढे बसतो नामस्मरण करायला, तेव्हा मग आपल्या मनामध्ये सतत विचार येतात. पण आपण लिखित नामस्मरण करत असताना काय होतं की आपलं जे मन आहे तर ते आपलं मन स्थिर राहतं. आता आपण स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी 11 माळी जप करत असतो, तर त्यावेळेस मनामध्ये काही चांगले विचार येत असतात किंवा काही वाईट विचार येत असतात. आपलं मन एकाग्र होत नसतं. पण लिखित नामस्मरण करत असताना काय होतं की ज्यावेळेस आपण लिखित नामस्मरण करतो त्यावेळेस आपलं लक्ष जे आहे तर त्या लिखाणाकडे केंद्रित होत असतं आणि आपल्या तोंडातून मग स्वामींचं नामस्मरण मनोभावे होत असतं. तर 11 माळी जप केलात तेव्हा मग आपल्या मनात जे वाईट विचार म्हणा किंवा चांगले विचार चालू असतात तर नामस्मरणाला मग त्यावेळेस काहीच अर्थ राहत नाही ज्यावेळेस आपण जपमाळ घेऊन नामस्मरण करत असतो त्यावेळेस. आणि आपण ज्यावेळेस लिखित नामस्मरण करतो 11 वेळा जरी केले तर ते जे नामस्मरण आहे तर ते मन आपले एकाग्र होऊन आपले नामस्मरण पूर्ण होत असते. संपूर्ण शरीर जे आहे तर आपले लिखाणाकडे केंद्रित होते आणि मग आपल्याला लिखाणाची जी आहे तर ती गोडी निर्माण होते. याचा खूप चांगला अनुभव येईल ज्यावेळेस तुम्ही स्वामींचं जे आहे लिखित नामस्मरण चालू कराल. जेवढं आपण श्री स्वामी समर्थ लिहू तेवढं आपल्याला जे आहे तर ते स्वामी महाराज आवडतील आणि आपल्याला जे आहे अध्यात्माची प्रचिती होते. आपले जे आवडते जे देव आहेत तर तेव्हा तुम्ही मग त्या देवांचे सुद्धा नामस्मरण करू शकता. म्हणजेच की श्री गणेशाय नमः किंवा ओम नमः शिवाय, श्रीराम, असं जे पण तुमचे गुरु जे आहेत तर त्या गुरूंचं नामस्मरण तुम्ही करू शकता. पण स्वामींचा प्रकट दिवस येत आहे त्यामुळे मग स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत तुम्ही शक्यतो स्वामींचंच नामस्मरण करायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला मग वही कशी घ्यायची आहे, तुम्ही साधी वही घेऊ शकता पण तुम्ही नामस्मरण करू शकता साधी वही घेऊन पण. तर त्यामध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायचं आहे आणि दररोज तुम्ही जप करत असताना 108 वेळा करत असता जपमाळ घेऊन. पण वहीमध्ये लिहित असताना आपले मन जे आहे तर एकाग्र होते, त्यामुळे लिखित नामस्मरण जास्त महत्त्वाचे मानले जाते. आता सकाळी जर तुम्ही हे नामस्मरण करणार असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, आंघोळ करूनच मग तुम्ही वहीला हात लावायचा आहे. जर तुम्ही मांसाहार केलात तर मग त्या दिवशी म्हणा नामस्मरण करणार असाल तर मग त्या दिवशी तुम्ही चुकूनही वहीला हात लावायचा नाही. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण ज्यावेळेस इतर पारायण म्हणा किंवा इतर सेवा चालू करत असताना आपण म्हणजेच की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करत असतो. पण ही सेवा करत असताना तुम्ही मांसाहार वर्ज्य नाही केलात तरी हरकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी तुम्ही वहीला चुकूनही हात लावायचा नाही.
आता इतर वेळेस म्हणजेच की सुतक असेल, मासिक धर्म असेल, तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजेच की तुम्ही वहीला हात लावून तुम्ही नामस्मरण, लिखित नामस्मरण करू शकता. इतर सेवा करत असताना त्यावेळेस आपल्याला हे शक्य होत नाही. नंतर मग आता ही सेवा केल्यानंतर म्हणजे आता तुमची वही जर पूर्ण झाली, तुम्ही जेवढा संकल्प केला असेल, म्हणजे संकल्प करून सेवा करायची असेल तर आवर्जून करू शकता. पण आपण कोणतीही सेवा करत असताना संकल्प करूनच आपण सेवा करत असतो, जेणेकरून त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. आता जर ही वही पूर्णपणे भरली, तुम्ही जी वही घेतला आहात तर ती वही जर पूर्ण भरली, तर त्या वहीचं आपल्याला काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटला जाल त्यावेळेस मग काय करायचं आहे, तिथे गेल्यानंतर वटवृक्ष जे आहे तर ही वही जी आहे तर तिथे तुम्ही जमा करू शकता. किंवा ज्यांना आता प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही अक्कलकोटला, जर जाणं शक्य नाही झालं तर त्यावेळेस मग त्या वहीचं काय करायचं, त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, घरीच देवघर आहे ना, तर त्यावेळेस काय करायचं आहे, देवघराच्या ड्रॉवर जो असतो तर तिथे आपण ही वही ठेवू शकता. किंवा मग वही खराब होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ही वही जी आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. म्हणजेच की ज्यावेळेस आपण मनोभावे स्वामींचं नामस्मरण करतो आणि ती जर वही कुठे इथे तिथे पडली, धूळ खात पडली, तर त्या नामस्मरणाला मग काहीच अर्थ उरत नाही. एक प्रकारे आपण स्वामींचं नामस्मरण केलं आहे आणि मग वही जर इथे तिथे पडली तर साक्षात आपण स्वामी महाराजांना इथे तिथे टाकल्याचं मग आपल्याला असं घडत असतं. त्यामुळे मग वही कुठेही टाकून न देता व्यवस्थित ठेवायची आहे. एवढे दिवस आपण मनोभावे नामस्मरण करतो आणि मग वही जर कुठे टाकली तर ती सेवा, आपण जे सेवा केल्याचं आपल्याला फळ मिळत नाही. तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता रोज किती वेळा आपण नामस्मरण करायचं आहे. जसं तुम्हाला वेळ भेटेल, म्हणजेच की कधी नामस्मरण करायचं आहे, जसं तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही मग लिहू शकता. आता पहिल्या दिवशी जर तुम्ही 108 वेळा लिहिलात, म्हणजेच की स्वामीचं नामस्मरण 108 वेळा केलात, तर उद्या मग तुम्ही जास्त लिहायचं आहे. असे नाही की तुम्ही आज 108 वेळा लिहिलात आणि मग कमी सेवा करायची का, तर नाही, तुम्ही उलट मग सेवा जी आहे तर ती उलट जास्त करू शकता. म्हणजे नामस्मरण जास्त करू शकता, उलट कमी करायचं नाही. कारण आपण जे सेवा करत असताना स्वामींचं नामस्मरण मनोभावे घेत असतो त्यावेळेस आपल्याकडून सेवा ह्या जास्तच घडत असतात. आपलं जे मन आहे तर मन शांत होते आणि स्वामी नामाची आपल्याला जी गोडी लागत असते. आता स्वामी महाराजांचे लाडके होण्यासाठी आपण जेवढे नामस्मरण करू तेव्हाच आपल्याला जी हे नामस्मरणाचे जे लिखित नामस्मरणाची आपल्याला सेवा घडू शकते. तर मग तुम्हाला पण तुमच्या स्वामी महाराजांचे लाडके व्हायचं असेल तर मग तुम्ही लिखित नामजप आवर्जून करायचं आहे. जर तुम्हाला इतर सेवा करणं शक्य होत नसेल, नामस्मरण म्हणा किंवा तारक मंत्राची सेवा किंवा मग पारायण स्वामी महाराजांचे, तर त्यावेळेस तुम्ही मग लिखित नामजप करायचं आहे. आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की मासिक धर्म आला तर त्यावेळेस काय करायचं, आम्ही वहीला हात लावू शकतो का, तर तुम्ही आवर्जून वहीला हात लावू शकता. त्या दिवशी तुम्ही नामस्मरण पण करू शकता. 4 दिवस म्हणा किंवा 5 दिवस, तोपर्यंत पण तुम्ही वहीमध्ये लिखित नामजप करू शकता. तर अशा पद्धतीची ही सेवा आहे. ज्यांना इतर सेवा शक्य होत नसेल त्यांनी ही सेवा आवर्जून करायचं आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.